नमस्कार मित्रांनो, केस खूप गळतायत, डोक्यावर टक्कल पडत चालली आणि तुम्ही हेअर ट्रान्सप्लांटचा विचार करतायत तर थांबा, अगोदर ही माहिती समजून घ्या, मग पुढचा निर्णय घ्या. हेअर ट्रान्सप्लांट म्हणजे काही जादू नाही. यामध्ये जो डोनर एरिया असतो म्हणजे डोक्याच्या मागचा भाग, ज्या ठिकाणी केस कधीच गळत नाही, त्या ठिकाणचे निरोगी केसांची मुळं काढून टक्कल पडलेल्या भागांवरती रोपण केले जाते. हेअर ट्रान्सप्लांट म्हणजेच केसांचे प्रत्यारोपण ही एक साधी, सरळ, सिंपल अशी शस्त्रक्रिया आहे की ज्याच्यामध्ये ज्या ठिकाणी केस दाट आहेत किंवा ज्या ठिकाणी केस जाण्याची शक्यता फार कमी आहेत, अशा ठिकाणचे केस मुळांसकट काढून ज्या ठिकाणी टक्कल पडलेले आहे किंवा ज्या ठिकाणी केस गळत आहेत, या ठिकाणी केसांचे रोपण करणे. त्या एरियाला आपण रेसिपियंट एरिया असं म्हणतो. हेअर ट्रान्सप्लांट मध्ये प्रामुख्याने 2 पद्धती आहेत. त्याच्यातली पहिली पद्धत म्हणजे फॉलिक्युलर युनिट एक्स्ट्रॅक्शन, त्यालाच आपण FUE असं म्हणतो. यामध्ये केसांचे मूळ म्हणजेच केसांचं फॉलिकल पूर्णपणे एक्स्ट्रॅक्ट म्हणजे बाहेर काढून ज्या ठिकाणी टक्कल आहे त्या ठिकाणी आपण तो मूळ रोवला जातो. ही सर्वात लोकप्रिय पद्धत आहे. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा टाका किंवा कोणत्याही प्रकारचं व्रण पडत नाही. दुसरी पद्धत आहे फॉलिक्युलर युनिट ट्रान्सप्लांटेशन म्हणजेच FUT. यामध्ये डोक्याच्या मागची एक पातळसर त्वचा काढली जाते आणि त्याच्यातनं फॉलिकल्स म्हणजे केसांची मुळं हे वेगळे करून टक्कल पडलेल्या भागावरती रोवले जातात. ही पद्धत ज्यांना टक्कलेचं प्रमाण जास्त प्रमाणात आहे किंवा एरिया मोठा आहे अशा ठिकाणी FUT नावाची सर्जरी केली जाते. हेअर ट्रान्सप्लांटेशन हा अत्यंत प्रभावी आणि कायमस्वरूपी असा उपाय आहे. याच्यासाठी आपण स्थानिक म्हणजेच लोकल अनेस्थेशियाचा वापर करतो आणि याचे संपूर्ण रिझल्ट दिसण्यासाठी साधारण 6 ते 12 महिन्याचा कालावधी लागतो. हेअर ट्रान्सप्लांट अत्यंत सुरक्षित आणि वेदनारहित अशी पद्धत आहे. स्वतःचेच केस वापरले गेल्यामुळे रिझल्ट हे अत्यंत नॅचरल असतात. व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रांना आणि आपल्या प्रियजनांना हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.